प्रस्तावना आहे, सरांनी प्रस्तावना लिहिली उमंगसाठी, त्याबद्दल लगड परिवाराच्या वतीने आम्ही आभारी आहोत. सरांना विनंती करतो आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलं, आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, संवाद साधावा. आणि कर्तृत्व संपन्न अशा उमेश लगड यांच्या कर्तृत्वाला मी अभिवादन करतो आणि आदरांजली वाहतो. जगातल्या सर्वार्थाच्या टोकाच्या दुःखाचं डोंगर पचवणारे उमेशच्या आई मातोश्री प्रमिलाताई लगड आणि त्यांचे पिता श्री काका सन्माननीय लगड, परमादरणीय ज्योतिताई, आपल्या वडिलांच्या वारशात जीवनाची वाटचाल करणारी संस्कृती, सर्व लगड कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित महात्मा फुले विद्यापीठाचे डॉक्टर गोरंटीवार, ज्यांचं भाषण चालू होतं आणि दुःखाला सामोरं जात असताना अत्यंत संयमानं जाण्याची भूमिका भाषणामध्ये बजावणारे आजचे पाहुणे संजय कळमकर, राहुरी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख डॉक्टर मुकुंद शिंदे, कविवर्य प्रतिभावंत साहित्यिक चंद्रकांत पालवे, उमंग या पुस्तकाला सुंदर प्रकाश देणारे, आकार देणारे संपादक सन्माननीय संदीप जाधव, सौ जाधव, त्याचप्रमाणे या पुस्तकाचं लेखन करणारे हर्षल खाडे, गावागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्यांनी उपस्थितामध्ये प्रतिनिधित्व केलं ते सर्व उमेशचे मित्र, लेखक, त्यांचा सर्व प्रेमाचा शेतकरी वर्ग, सेवा आणि सह्याद्रीच्या संस्थेमार्फत जोडले गेलेले आपण फळबागायतदार शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, ठिबक सिंचनचा लाभ घेतलेले शेतकरी, सर्व सन्माननीय श्रोतेगण हो, माता भगिनी आणि प्रवीण रमेश लगड, योगेश श्रीकांत लगड, आर्या लगड, कीर्ती लगड, लगड परिवार, शिर्के परिवार, गवळी परिवार, भोसले परिवार, ढमढेरे परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं या ऐतिहासिक पुस्तकाला प्रकाशात आणणारे नगर जिल्ह्यातील एक संवेदनशील, बुद्धिवादी असा प्रकाशक डॉक्टर गणेश भगत यांनी 150 पुस्तकाच्या वर प्रकाशनं केली. मी अनेक पुस्तकाच्या प्रकाशनाला आलो, पण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी आज जो अनुभवतोय
त्याचं श्रेय गणेश भगतनं आहे. हजारो कार्यक्रम केले, पण अंतर्मुख होण्याचा प्रसंग याच ठिकाणी आला. एका आईला आपल्या मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात बोलावं लागतं, 2-2, 3-3 वाक्याला औंढा गिळावा लागतो. मंचावर बसलेल्या वडिलांचे ओठ थरथर कापतायत आणि आठवणीमध्ये रमलेल्या आपल्या ज्योतिताईला सतत हुंदका गिळावा लागतो आहे. श्रोत्यातल्या भगिनी वर्गाच्या आणि काही संवेदनशील रसिकांच्या डोळ्यामध्येही अधूनमधून अश्रू तरळत आहेत. अत्यंत वस्तुनिष्ठ सूत्रसंचलन करणारी मंडळी कार्यक्रमाच्या बाबतीत तटस्थ असतात. आत्मीयतेनं त्या पाहुण्यांच्या संदर्भामध्ये रमून जातात. तर सूत्रसंचालकाला सुद्धा कबूल करावं लागलं की डोळ्यात प्राणी आणणारा हा कार्यक्रम आहे. कुठेही हार तुरे नाहीत, शाल नाही, टाळ्या नाहीत, कसलंही प्रदर्शन नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणाला भिडणारी वेदना आणि सांत्वनाचे शब्द, सांत्वनाची मूक संमती, प्रत्येक दुःखी माणसा स्वतः सांत्वनामध्ये रमणारे आणि सांत्वन करून घेणारी प्रत्येकाचीच अशी अवस्था. दुहेरी भूमिकेत आपण सगळे आहोत. उमेशचे नातेवाईकच फक्त दुःखी आहेत असं मानण्याचं कारण नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण दुःखी आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण सांत्वनासाठी तयार आहे, सज्ज आहे. परस्परांनी परस्परांच्या दुःखावरती घातलेली फुंकर म्हणजे माणुसकीचा गहिवर. तो माणुसकीचा गहिवर संदीप जाधवाने आपल्या प्रयत्नातून, मित्रप्रेमातून, लढ्यातून सिद्ध केला. स्वतः प्रेमिलाताईंनी आपल्याच मुलाच्या कर्तृत्वाची आणि वेदनेची आपल्याच तोंडातून, आपल्या शब्दातून कथन केलं आणि तुमच्या नगरच्या एका प्रतिष्ठित अशा प्रकारच्या, अत्यंत परिपक्व अशा प्रकारच्या जाणीवेच्या भगत यांनी, प्रकाशकांनी ही कथा प्रकाशात आणली. मराठीतलं चरित्रवाङ्मय प्रचंड मोठं आहे. संतांची चरित्र, महापुरुषांची चरित्र, ऐतिहासिक पुरुषांची, वीरांची चरित्र आपण वाचलेली आहेत, अभ्यासलेली आहेत. पण एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला, आई शिक्षिका आणि वडील शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेला उमेश, याचं चरित्र निर्माण व्हावं हा विचित्र योगायोग आहे. उमेश जगला असता तर कदाचित चरित्र ग्रंथाची गरज पडली नसती, परंतु त्याच्या जाण्यानं एक जागृती निर्माण झाली, मनामध्ये चेतना निर्माण झाली, आठवणींचा जागर करण्याची. सात्विकतेचा इतिहास असतो, विधायक कामाचा इतिहास असतो, विकास कामांचा इतिहास निर्माण होत असतो. आणि म्हणून त्याला महापुरुषच पाहिजे असं नाही, संतच पाहिजे असं नाही. सामान्य कुटुंबामध्ये, सामान्य आईबापाच्या पोटी सुद्धा संतत्व जगणारा, संतत्व पेरणारा, संतत्वाची बांधिलकी मानणारा, शेतकऱ्यांचा पुत्र, शेतकऱ्यांचा कैवारी उमेश संत होऊन आपल्यातून अवतरून गेलेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
संतत्वाचे काही गुणधर्म त्याच्यात नक्कीच असले पाहिजेत. बरे तो बीटेक झाला असेल, राहुरीच्या विद्यापीठातली ही पदवी त्यांनी पादाक्रांत केली, संपादन केली असेल, तो आधुनिक विचाराचा असेल, परंतु सामाजिक कार्यासाठी किमान संतत्व आवश्यक असतं. त्याशिवाय निखळ सामाजिक, शुद्ध सामाजिक कार्य होऊ शकत नाही. अनेक विद्यार्थी विद्यापीठातून घडत असतात. माजी विद्यार्थ्याचे अनेक संघ आहेत, अनेक संघाचे प्रमुख नेतृत्व करत असतात. पण डॉक्टर शिंदेना त्यांच्याबद्दलची आत्मीयता वाटली, त्याचा इतिहास नव्या पिढीसमोर निर्माण करण्याची त्यांची जिद्द निर्माण झाली. उमेशच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांना वाटला. राहुरी विद्यापीठाच्या इतिहासात कदाचित हा पहिला प्रसंग असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच कृषी विद्यापीठातला हा एक नवीन इतिहासाचं पान असेल. अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले, विद्वान निर्माण झाले, राष्ट्रपतीचे पुरस्कार देण्यात आले, पण शेतकऱ्यांच्या अंतःकरणातला दुवा ज्यांना मिळाला असा उमेश होता. आणि म्हणून उमेशच्या एकूण कार्यावरती हे पुस्तक निर्माण झालं आणि बुलेटिन निर्माण केलं डॉक्टर शिंदेंच्या नेतृत्वाखाली. अनेक लेखकांनी लेख लिहिलेले, त्याचे मित्रच आहेत. मित्र मैत्रीला नाव ठेवण्याचं कारण नाही, पण पवित्र मैत्री आहे. पण सगळेच मित्र मित्राबद्दल चांगलं बोलत नाहीत. विधायक काम करणाऱ्या मित्रांच्या मध्ये हा ग्रुपच मला वेगळा वाटतो. संदीप जाधवांशी चर्चा करताना आमचे चंद्रकांत देवताळे काहीतरी ते एक होते. आत्ता 6 तास गाडीमध्येच होता मी पुण्याहून निघताना, इतकी रहदारी दिवाळीची. आणि त्या चर्चा ऐकत असताना पाणलोट क्षेत्र आहे, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पाण्याचे प्रयोग असतील, सेवेचे प्रयोग असतील, वेगवेगळे संकट असतील, राष्ट्रीय संकट, राज्य संकट, शेतकऱ्यांच्या अडचणी, या सर्व क्षेत्रातलं या 2 मित्रांचा संवाद मी काळजीपूर्वक ऐकत होतो. आधुनिक काळातल्या या नव्या पिढीमध्ये अशी चर्चा, इतकी गांभीर्य, जीवनाकडे पाहण्याचा इतका नितळ सकारात्मक दृष्टिकोन आणि मानवतावादी दृष्टिकोन, कल्याणकारी दृष्टिकोन जो या मित्रात मी अनुभवला. आणि मग उमेशच्या जीवनाची मला कल्पना आली आणि जाणीवेची मला कल्पना आली. उमेश कसा असेल, कसा दिसतो ते मला फोटोत दिसलं. अत्यंत रुबाबदार अशा प्रकारचा चेहरा, प्रभाव टाकणारा, त्याच्या गुणाची महती आणि सुगंध सर्वत्र महाराष्ट्रभर दरवळतोय. मित्रांचं योगदान उमेशच्या जीवनामध्ये किती आणि उमेशचं योगदान मित्रांच्या जीवनात किती, हा मला प्रश्न पडलेला आहे. सर्वच मित्र सात्विक विचाराचे असावेत, इतक्या डेप्थवर जीवनाचा विचार करणारे असावेत. बीटेक झाल्यानंतर मोठी नोकरी मिळाली असती कदाचित, पण शेतकऱ्यांसाठी रमणारा माणूस, पाणलोट क्षेत्रामध्ये आपला आयुष्य घालणार, खर्ची घालणारा माणूस, जो उमेशच्या रूपानंच माझ्या समोर आलेला आहे. तो अनेक मित्रांच्या लेखनातून मला उमेश गवसला. त्याच्या आईच्या अंतःकरणातून आणि वडिलांच्या भाष्यातून उमेशचं चित्र, कर्तृत्व माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. पण मित्रांनी ज्या आठवणी सांगितल्या, छोट्या छोट्या कथा सांगितल्या, आणि या पुस्तकाची निर्मिती संबंध जे मी संदीप जाधवांकडून ऐकली, ती मला प्रभावित करणारी आहे. पुस्तकाचा लेखक एकच असतो, 2 असतात कदाचित, पण या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये जवळजवळ 80 ते 100 लोकांचा सहभाग आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, इतकं योगदान लेखक रूपानं एखाद्याच्या वाट्याला यावं. महापुरुष सुद्धा असा नसतो, एकच शिष्य मिळतो, एखादा अभ्यासक येतो एखाद्या महापुरुषाच्या वाट्याला. पण सामान्यातलं असामान्यत्व कर्तृत्व सिद्ध करणारा उमेश, त्याच्या वाट्याला सर्व मित्रांनी आपापल्या कथा दिल्या, आपलं निवेदनं दिली, आपल्या कथा आठवणी सांगितल्या. आणि त्या
कॅसेटवर टेप केल्या गेल्या, रेकॉर्डिंग केलं गेलं, हर्षल खाडेंनी लिहिलं, संदीप जाधवांनी विशेष प्रयत्न केला. एक मित्र जिवंतपणे आणि मेल्यानंतर सुद्धा मित्रासाठी एवढं करतो, हाही एक मैत्रीचा इतिहास निर्माण झालेला आहे. आणि तो नगर जिल्ह्याने महाराष्ट्राला दिलेला आहे. महाराष्ट्राने जसा उमेश लगड दिला, अहमदनगरनी जसा दिला, तसा अहमदनगरनी या पुस्तकाच्या रूपानं एक नवीन मॉडेल दिलं. सामान्यांचं असामान्यत्व सिद्ध करणारं पुस्तक. हे चरित्र एकूण चरित्र वाङ्मयाचं वैभव वाढवणारं अशा प्रकारचं आहे. हे नगरचं श्रेय, नगरचं भूषण आहे. आणि म्हणून राजकारणाचं वावडा असणारं अशा प्रकारचा गुणधर्म जगदीश जंजाळे सांगतात या पुस्तकामध्ये. रंजन कळंबे मैत्रीचा आदर्श मॉडेल म्हणजे उमेश अशा प्रकारचं त्याची भाष्य करतात. चंद्रकांत पवार त्यांच्या क्रिकेटच्या आवडीविषयी, गुणाविषयी सांगतात. आणि बॅटिंग करणं उमेशला फार आवडायचं अशा प्रकारचं ते उल्लेख करतात. संजय दारोळे यांनी रॅगिंगच्या संदर्भातला राग उमेशला कसा होता त्याचं एक उदाहरण दिलं, कथा सांगितली आणि त्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्यांनी सांगितलेला आहे. या संबंध पुस्तकामध्ये देशपांडे, वाकचौरे आणि कर्डक आणि याच्या कविता मात्र अत्यंत सुंदर आहेत. समवयस्क मित्रावरतीच कविता, मैत्रिणीवरचा कविताचा अनेक मी कविता संग्रह पाहिले, पण मेलेल्या मित्राच्या संदर्भातलं जागरण, गुणांचं जागरण, विधायक प्रवृत्तीचं जागरण करणारी कविता ही या तिघांच्या संदर्भात पाहिली. दुसरी गोष्ट, मित्राला, गोतावळ्याला जात धर्माची बाधा नाही. उमेशचा गोतावळा बंद कर. अनेक जात धर्माच्या मित्रांचं आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः जाती व्यवस्थेमध्ये अत्यंत कडवटपणा आहे, विषारीपणा आहे. अशा बाबतीमध्ये जातीच्या भिंती ओलांडून कविता करणारा देशपांडे हा ब्राह्मण असला पाहिजे, ब्राह्मण कुळातला कवी. हा बहुजन समाजातल्या आपल्या मित्रावरती कविता करतो. वाकचौरे कविता करतात, कर्डक कविता करतात. ज्ञानेश्वर वाघ यांनी त्यांच्या लिडरशिपचा गौरव केलाय. उत्तम आपल्या या संदर्भामध्ये विचार करताना. दुसरी गोष्ट, कैलास कडलग यांनी एमटेकचा प्रबंध त्यांचा जो निर्माण झाला त्याचं श्रेय आपल्या यांना दिले, या नायकाला दिलेलं आहे. आणि म्हणून ही संबंध उमेशची कथा ही एकट्याची कथा राहत नाही, ही सर्व मित्रांची कथा राहते, सर्व नातेवाईकांची कथा आहे. महाराष्ट्रातल्या उमेदीच्या तरुणाची ही कथा होऊन बसते. ही प्रातिनिधिक कथा आहे. उमेशच्या कथेमध्ये मुंबईचं राहुरी ते मुंबई असा मोर्चा काढला गेला तरुणांनी. आणि या नेतृत्वाचं संबंध जे श्रेय जातं ते उमेशकडे जात आहे. त्याचं निरीक्षण अत्यंत चांगलं होतं, कौशल्य अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. आणि म्हणून कमी बोलणं आणि जास्त ऐकणं. माणसं फार बडबडी असतात, बोलकी असतात, ते काही वाईट नाही पण असतं. पण उमेश मात्र ऐकणारा जास्त, ऐकण्यामध्ये विश्वास आहे. दुसरी गोष्ट, तरुण मन आणि तरुणाईचा खिदळणेपणा, खिदळणं, हसणं हे त्याला आवडत नव्हतं. रागावणे आवडत नव्हतं. अत्यंत अबोल असणारा पण मोजकं बोलणारा अशा प्रकारचा उमेश हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचबरोबर पंडित माळी यांनी शांत बसण्याच्या वरती, शांत बोलण्यावरती भर दिलेला आहे. सॉफ्ट स्पोकन अशा प्रकारचं त्याचं वर्णन त्याने केलंय. माळी, कोळी, मराठा, ब्राह्मण अशा प्रकारचा गोतावळा उमेशच्या संबंध कर्तृत्वानं जमा केलेला आहे. प्रवीण कदम यांनी अभ्यासाला प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा तो उमेश होता, मित्र होता. त्यानं कधीही कुणाचं मन दुखवलं नाही असं सांगितलंय. संतोष डांगे यांनी मागच्या पुढच्या दोन्ही बॅचमधला अत्यंत आवडता विद्यार्थी होता याचं त्याचं वर्णन केलंय. गौतम झालटेंनी 12 दिवसात 29 किल्ल्याचा प्रवास करणारं किल्ल्याचं प्रेम
इतिहासाचं प्रेम व्यक्त करणारा हा उमेशचा गुणधर्म सांगितलेला आहे. हसतमुख जगणं उमेशनी शिकवलं अशी कबुली देणारे विलास रोहम, राजेश ढगे, राजेंद्र पाटील या विविध जाती धर्माच्या मित्रांनी त्याचं गुणगान केलेलं आहे. प्राध्यापक मुकुंद शिंदे यांनी अबोल हा गुणी अशा प्रकारचा संयमी हा माणूस उमेश याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. निस्वार्थ सेवा बजावणारा उमेश, प्रांजळपणानं जगणारा उमेश आणि कॉन्फिडन्सनं जगणारा उमेश, आत्मविश्वास प्रचंड मोठा होता अशा प्रकारची भूमिका ते घेतात. मित्रहो, MIDCतल्या टोमॅटो कॅचअपच्या तात्पर्य एक नोकरी स्वीकारली तात्पुरती. त्यानंतर मग भास्को ग्रामीण विकासमध्ये नोकरी स्वीकारली. मार्केटिंगमध्ये MBA केलेला हा उमेश मिलिंद कुलकर्णी यांनी नोकरी सोडून त्याच्याकडे सेवाभावी कार्यात त्यांनी वर्णन केले. त्याचं सुंदर अशा प्रकारची कथा सांगितलेली आहे. सेवा नावाची संस्था अहमदनगरमध्ये नगरमध्ये सुरू केली. ही स्वतःची संस्था डेव्हलप करत असताना दुय्यम लोकांना, आपल्या सहाय्यकारी लोकांना दुय्यम वागणूक कधीही उमेशनं दिलेली नाही आणि ग्रामीण विकासाच्या ध्येयामध्ये रममाण झालेला, समर्पित झालेला उमेश आपल्याला दिसतो. ठिबक सिंचनच्या निमित्तानं संबंध पायाभरणी त्यांनी संबंध आयुष्याची केली आणि शेतकऱ्यांची शेती आणि अत्यंत उत्पन्न वाढावं या दृष्टीनं पाण्याचं महत्त्व, थेंबाचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि ठिबक सिंचनची त्यांनी उभारणी केली. त्यामध्ये सुझुकी त्याच्या आईवडिलांनी घेऊन दिली. त्या सुझुकीलाच ते लक्ष्मी म्हणत होते. पाणलोट क्षेत्रातला मधला विकासाचा संबंध अजेंडा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. तो महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यामध्ये कमीत कमी मला दिसतो आहे. तसा नैसर्गिक संसाधनाचं व्यवस्थापनाच्या संदर्भातलं त्याचं काम असेल, विशेषतः महिला सक्षमीकरणातलं काम, पाणी पुरवठा योजनेतल्या संदर्भातलं काम, राज्य स्तरावरती राष्ट्र स्तरावरती अनेक योजनांच्या, अनेक सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन त्याच्या संबंध पूरक अशा प्रकारचं केलेलं काम एक नवा इतिहास घडून गेलेला आहे. मित्रहो, या संबंध आंबेवाडी, कारवेल, कोळगाव या परिसरातली मंडळी या ठिकाणी काही आली असली पाहिजेत. त्यांना मी सांगण्याची गरज नाही, त्याचा अनुभव त्यांचा अत्यंत सुखद अशा प्रकारचा त्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यापर्यंत, बांधापर्यंत जाणारा हा माणूस, तंत्रज्ञान तिथपर्यंत घेऊन जाणारा माणूस आहे. तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ विद्वान मंडळी शेतकऱ्यांनी आपल्याकडे यावं अशा प्रकारची अपेक्षा करतात. हा मुलगा तरुण आपल्या ध्येयानं पछाडल्यामुळं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान घेऊन गेला. शेतकऱ्यांची शिबिरं घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. मातीपासून, बी बियाणापासून मार्केटपर्यंतचं मार्केटिंग अशा प्रकारचं ज्ञान या संबंध शिबिरातून त्यांनी घडवलं. नाबार्ड असो, राष्ट्रीय नेतृत्व त्यांनी या नाबार्डच्या निमित्तानं केलेलं आहे. बियाणं ते बाजार ही संकल्पना आणि ही संबंध प्रवास त्याच्या शेतकऱ्याच्या विकासाच्या संदर्भातल्या कामाची साक्ष आपल्याला देते. विशेषतः गटशेतीचे प्रयोग, फळबागांच्या संदर्भातल्या गटशेतीचे प्रयोग यांनी अत्यंत महत्त्वाचे मानले आणि ते उमेशनी घडवून आणले. मित्र हो, या संदर्भात विचार करताना या संबंध पुस्तकामध्ये अनेक गोष्टीचा संदर्भ आलेला आहे. इस्रायलचा दौरा आणि बोलगाटे साहेब सागर असेल, मिलिंद शिंदे यांचं सहाय्यक आधार प्रेरणा असेल किंवा अरुण खंडागळे यांच्या संदर्भातलं हे संबंध, ऊस तोडणी कामगाराचा कुटुंब असणारा हा संबंध घटक त्याच्यातला, त्याला संधी दिल्यानंतर आयुष्यात तो सोनं करतो अशी पावती तो उमेशच्या संबंध कार्याला देतो आहे. दुसरी गोष्ट, शकुंतला जाधव नावाची सहकारी या महिलेला प्रेझेंटेशन कसं करावं प्रकल्पामध्ये याचं त्यांनी समजावून सांगितलेलं ध्येय, श्रेय त्यांनी संबंध या उमेशला दिलेला आहे. आणि एका जर्मन संस्थेमध्ये निवड झाल्यानंतर तिला मोबाईल भेट दिला, ही सुद्धा अत्यंत चांगली आठवण या महिलेनं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. राजेंद्र पवार यांनी संस्था उभारण्यासाठी केलेल्या मदतीचं ऋण या ठिकाणी व्यक्त केलं. नितेश बनसोडे यांनी सावलीमधल्या अडचणीच्या संदर्भातला वृत्तांत सांगितला. एवढंच नव्हे तर धडधाकट माणसासकट दिव्यांगाच्या संदर्भातली आठवण कुणीतरी सांगितले. दिव्यांगाला आपण नाही तर कोण मदत करणार? धडधाकट माणसाला मदत करणं हे मी समजू शकतो, ही संवेदनशीलता उमेशमध्ये होतीच. पण दिव्यांगाची वेदना जाणून घेऊन त्या वेदनेला फुंकर घालण्याचं काम, आधार देण्याचं काम उमेशने केलेलं आहे.
गुणांच्या अद्भुत सत्यकथा या पुस्तकात समाविष्ट झालेल्या आहेत. अशा गुणांचा सद्गुणांचा पुतळा हा मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मित्र हो, आसाममधला पूर असेल, उत्तर काशीमधला ढगफुटी असेल, ओडिसामधला पूर असेल, याचं नेतृत्व जर कोणी करायचं असेल तर ते आपल्या उमेशने केलं. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातलं तंत्रज्ञान आणि त्याच्यातलं माणुसकीचं ज्ञान, विशेषतः संवेदनेचं भांडवल उमेशकडे असल्यामुळं उमेश हे करू शकला. नेतृत्व जरी करत असला तरी हुकुमशाही मात्र प्रवृत्ती त्याची नव्हती असं मला वाटतं. कोणीतरी लेखकानंच मला वाटतं प्रमिलाताईने लिहिलेलं आहे की हुकुमशाहीच्या वृत्तीचा विरोध करणारा आणि लोकशाही मानणारा अशा प्रकारचा हा उमेश आहे. अनेकांचे डोळे पुसणारा उमेश आज सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेलेलं आहे. हे त्याचं माणूसपणाचं लक्षण आहे, माणूसपणाची किमया आहे. मित्र हो, हे एकूण सगळ्या संदर्भामध्ये विचार करताना अनेक गोष्टी समोर येतात. त्यामध्ये एक गोष्ट मला महत्त्वाची जाणवते. रसिकता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जीवन जगताना जीवनामध्ये दुःख अटळच असतं, पण दुःखाला सुसह्य करण्यासाठी रसिकता ही आधार देत असते. आणि म्हणून नाटकाचा वेड असणारा हा माणूस मला पाणी, दगड, धोंडे, शेती, माती याच्यामध्ये रमणारा माणूस नाटकाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तो रमून जातो. ऑल दी बेस्ट नाटक त्यांनी आमच्या या ज्योतिताई सह पाहिलं, नटसम्राट पाहिलं, घाशीराम पाहिलं आणि अशा प्रकारच्या या नाटकांमध्ये तो रमून गेला. कुटुंबावरती प्रचंड प्रेम, कुटुंबाच्या घटकाची जबाबदारीची जाणीव त्याला जरूर होती. समाजाची जाणीव आणि कुटुंबाची जाणीव हे दोन्ही जाणीव परिपक्वपणे जपणारी, पूजणारी आणि पेलणारी माणसं फार समाजात कमी असतात. आणि म्हणून उमेशच्या आयुष्याचं महत्त्व मला जास्त वाटतं. लता मंगेशकराची गाणी, श्रेया घोषालची गाणी, हा संबंध गाण्याच्या संगीताच्या मैफिली स्वरांमध्ये रमणारा हा तरुण मला अत्यंत वेगळा अशा प्रकारचा प्रगल्भ जाणीवेचा माणूस वाटतो. एवढंच तर रहमानची गाणी याला उमेशला आवडायची. त्याच्यामध्ये संगीताला जात धर्म नसतो. बिस्मिल्ला खाच्या शहनाईचे स्वर हिंदू आणि मुसलमान दोघांनाही अत्यंत आनंद देत असतात. आणि म्हणून रहमानच्या संगीताचं आवड त्याला निश्चित होती. सुफी संतांची गायकी, सुफी संतांचे विचार त्यांना विशेष आवडायचे. हिंदू समाजात जन्मलेला शिक्षकांचा मुलगा संस्कार पचवून राहुरी विद्यापीठाच्या संस्काराची संबंध दुरुस्ती करून त्यानंतर तो मग समोर जातो समाजामध्ये. त्यावेळेस सुफी संत सुद्धा त्याला अपील होत असतात. मौला रे मौला हे गाणं त्याला भयंकर आवडतं. जाती भिंतीच्या संबंध धर्माच्या भिंती पलीकडे हा व्यक्तित्व गेलेलं, हे नागरिकत्व गेलं होतं. हे सुजाण नागरिकत्व आहे. आज देशाला त्याच नागरिकत्वाची गरज आहे, विश्वाला त्याच नागरिकत्वाची गरज आहे. आज विश्वामध्ये तुमचा हमास आणि इस्रायलचा संघर्ष, पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या संघर्षामध्ये 12,000 लोक मेल्याचे आमचे काय ते देवताळे सांगत होते. अशा प्रकारच्या मृत्यूचं थैमान गाजवणाऱ्या धर्मावर आधारलेल्या युद्धाची संबंध आपल्याला गरजच नाही. ही संबंध संवार करणारी युद्धनीती ही कधीही आपल्याला अपील होऊ शकत नाही. आणि म्हणून धर्माच्या पलीकडला माणूस शोधण्याचं, पाहण्याचं, अनुभवण्याचं काम उमेशची दृष्टी करते, उमेशची रसिकता करते आहे. रंजन नावाचा एक मित्र आहे त्याचा. रात्री 1 वाजता त्याला उठवायचा आणि त्याला गाणं म्हणायला लावायचा. ही गाण्यातली रसिकता आणि मित्रावरचा विश्वास मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मित्र हो, या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आमच्या प्रमिलाताईने तर हे निवेदन कसं केलं असेल मला जे शक्य वाटत नाही. आत्ता अर्धा पाऊण तास भाषण करताना अनेक वेळा त्यांना रडू कोसळलं. औंढा गिळता गिळता ते वाक्य बाहेर पडले. नेमक्या शब्दांमध्ये नेमका एखाद्या आठवणी सांगताना गळा दाटून आला, कंप पावला, पण उच्चार स्पष्टपणे मांडत एक शिक्षिका, आदर्श शिक्षिका म्हणून त्या उभ्या राहिल्या. एखाद्या दुःखाचा प्रसंग आल्यानंतर एखाद्या माऊलीनं, एखाद्या माईनं कसं उभं राहावं, कसं बोलावं, लोकांना सांत्वन कसं करावं, सांत्वन कसं करून घ्यावं, या बाबतीतली डोळस जाणीव या कुटुंबानं व्यक्त केलेली आहे. त्यांना जाणीव आहे तुमच्या सांत्वन करणाऱ्या भूमिकेची, तुमच्या भावनेची.
तुम्ही आर्थिक मदत देऊ केलात, तुम्ही सांत्वन दुःख कमी करू शकलात, पंगत म्हणून तुम्ही आज अन्न ग्रहण करा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करते. त्यावेळेस एक कंठ दाटून आला. किती दुःखाचा प्रसंग आहे हा. आणि या प्रसंगाच्या संदर्भात संबंध मांडणी करताना आमच्या राहुरी विद्यापीठाने अत्यंत एक वेगळा इतिहासच घडवला. ई बुलेटिन त्यांचं जे आहे, डॉक्टर शिंदेंचा प्रयत्न, त्यांच्या सर्व सहकार्यांचा प्रयत्न मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. सर्व विद्यापीठातले हा आदर्श, अर्थात प्रत्येक विद्यापीठातला असा तरुण शास्त्रज्ञ, तरुण तंत्रज्ञ हा दुःख निधन पावावा अशी माझी इच्छा नाही, पण माझ्या हातात नाही आणि तुमच्या हातात नाही, जन्म दिलेल्या आई वडिलाच्या हातात नाही. हे परंपरेनं चालत आलेलं शहाणपण तुम्हाला मला पचलेलं आहे, आलेलं आहे की येणारा जीव जातोच, जगतो कसा हा प्रश्न महत्त्वाचा. कळमकरांनी सुद्धा अगदी शेवटचं भाषण मी ऐकलं त्यांचा भाग, पण जगतो कसा माणूस याला महत्त्व आहे. सगळेजण जगतात, माणसंही जगतात, कुत्रेही जगतात, जनावरही जगतात. त्या जगण्याचा अर्थ त्या माणसाला कळायला पाहिजे. दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे जगणं, स्वतःसाठी जगणं म्हणजे जगणं नव्हे. हा मतितार्थ, हा सारांश, त्याच्या उमेदच्या जीवनाचा अर्थ या सारांशाच्या रूपामध्ये आपल्याला सांगता येतो, मांडता येतो. आणि म्हणून उमेशचं जगणं हे चार चौघासारखं निश्चित नाही. इतके मित्र असावेत याची मला आश्चर्य वाटलं. कमीत कमी 100-150 मित्र, जवळचे मित्र उमेशला असले पाहिजेत. काही मित्र मुस्लिम सुद्धा असल्याचं मला येताना आमच्या ताई सांगत होत्या, जाधव ताईने सांगितलं आणि आमच्या संदीप जाधवानी मला सांगितलं. हा मैत्रीचा गोतावळा, सेक्युलर गोतावळा जपतो आहे. आणि सेक्युलरिझम ही या राष्ट्राची गरज आहे, विश्वाची गरज आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध पृथ्वीच्या घरात एकत्र नांदताना कसे नांदायचं? सुखानं नांदायचे की दुःखानं नांदायचं? दुःखाला कारण ठरणाऱ्या धर्माच्या भिंती या किती प्रमाणात पक्क्या कराव्यात आणि किती पाडाव्यात याचं भान, याचा विवेक त्याच्या उपजत जीवनामधून, शहाणपणातून उमेशनं सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून त्याच्या मित्र कंपनीमध्ये बौद्ध आहेत, दलित आहेत, ब्राह्मण आहेत. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांचा वाद तर महाराष्ट्रात टोकाला पोचलेला आहे. एकमेकाचे तोंड बघत नाहीत, एकमेकाचा हाड नको अशा प्रकारची भूमिका याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजाच्या नावानं जोपासली जाते. पण उमेशचा मात्र अपवाद आहे. उमेशच्या सर्व जाती धर्माचे मित्र आहेत, मुसलमान सुद्धा आहेत. आणि अशा मित्रांपैकी जवळजवळ 30-40 लोकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. यामध्ये लेखनाची मदत महत्त्वाची वाटते. एखाद्या गेलेल्या माणसाबद्दलचं शुद्ध अंतःकरणपूर्वक लेखन लिहिणं ही त्याला आदर्श अशा प्रकारची आदरांजली आहे. ही आदरांजली प्रत्येकाचं मन शुद्ध असेलच नाही. मैत्रीला वेगवेगळे डाग असतात. मैत्री निष्कलंक असावी, तशी निष्कलंक मैत्री जपणारी अनेक माणसं, अनेक मित्र त्याला लाभले. आणि या राहुरी विद्यापीठाच्या या बुलेटिनमध्ये मला अनेक मित्र असे दिसले. संजय जाधव उमेशला पीपल्स इंजिनियर असं म्हणतात. हा जनतेचा इंजिनियर आहे. इंजिनियर कधी कधी फक्त बायकोपुरता असतो, मुलापुरता असतो, आपल्या कुटुंबापुरता असतो. तो राष्ट्राचा नसतो, तो जनतेचा नसतो. जनतेचा इंजिनियर ही लोकशाहीची संकल्पना या उमेशच्या व्यक्तित्वाला सुसंगत अशा प्रकारची या संजय जाधवांनी मांडलेली आहे. चंद्रकांत देवकर यांनी ग्रामीण विकासाचं ध्येय बाळगणारा असा हा तरुण होता असं वर्णन केलेलं आहे. ग्रामीण विकासाचं तत्व आणि ध्येय धोरण राजकारणी नेत्यांना विसर पडलाय ग्रामीण विकासाचा. ग्रामीण मातीचं खातात, ग्रामीण मातीशी आणि माणसाच्या प्रेमातून उभे राहतात, त्यांचं मतदान घेतात आणि त्यांच्याशीच बेईमानी करतात. अशी राजकीय संस्कृती आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वाट्याला आलेल्या कालखंडामध्ये आपण जगतो आहोत, आपण वावरतो आहोत. परंतु हा मित्र चंद्रकांत देवकर त्यांच्या ग्रामीण विकासाच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये गौरव करताय. त्याचबरोबर सयाजी गायकवाड यांनी राजे म्हणून लढवाळपणे त्याला म्हणायचा उमेश. आता ह्याच्यातलं राजेपण कोणतं आहे हा जरी व्यक्तीचा गौरव असला, स्तुती असली तरी सुद्धा
उमेश आपल्या मित्रांना सन्मानानं बोलवत होता आणि राजांचं मोठेपण अधिक वाढावं या दृष्टीनं त्याच्यातला कुठल्या तरी गुणधर्माला तो राजे म्हणत होता, असा त्याचा अर्थ मी घेतो आहे. अल्बर्ट नावाचा मित्र, जनजागृती करणारा, त्याचं ठिबक सिंचनच्या संदर्भातलं फळबागांमधल्या गटांचं संबंध एक मांडणी करणारा नवीन प्रयोगशील अशा प्रकारचा तंत्रज्ञ त्यांनी उभा केलेला आहे. विलास शिंदे यांनी शाश्वत विकासावरती त्याचा जो भर होता तो अत्यंत महत्त्वाचा आहे. संत्र्याच्या संदर्भातला अत्यंत तपशीलवार अशा प्रकारचा उल्लेख या विलास शिंदेने केलेला आहे. मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मला वाटतं विलास शिंदे आलेत का? आपण यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. अशा कर्तृत्व संपन्न माणसानं दुसऱ्या कर्तृत्व संपन्न माणसाचा सन्मान करावा ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. आणि म्हणून या संदर्भात संघटित साखळी संबंध उभी केली या शेतकऱ्यांच्या मध्ये. मार्केटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आहे. मार्केटिंग हे अत्यंत न समजणारं, न कळणारं, जाणीवेत टप्प्यात न येणारं अशा प्रकारचं काम उमेशने केलं. आणि मुख्य म्हणजे मूल्य यंत्रणा त्यांनी उभी केली पाठीमागे, हेही महत्त्वाचं आहे. संत्रा मोसंबीच्या बागांच्या संदर्भातली ही संबंध भूमिका, विकासाची भूमिका. कारण शेतकऱ्याच्या बांधावरती थोडं तरी पाणी गेलं, अर्धा एकरला जरी पाणी गेलं, ठिबक सिंचनचा उपयोग जर झाला तर अर्ध्या एकरमधला 1 एकरचा शेतकरी आपल्या कुटुंबाचं जीवन भागवू शकतो चांगलं. अशा प्रकारचं गणित बांधणारा हा तळमळीतला इंजिनियर आहे, नुसता कोरडा इंजिनियर नाही. त्याचबरोबर महेश शेळके यांनी शेतकरी उत्पादन कंपनीचं मॉडेल उमेशने तयार करून दिलं. आणि हे मॉडेल महत्त्वाचं आहे. शेतीच्या संदर्भात, उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग करणारी उमेशची प्रयोगशीलता आणि त्याचं तंत्रज्ञानाला मुरड घालण्याची पद्धती ही मला महत्त्वाची वाटते. गिरीश देशपांडे यांनी डिझास्टर मॅनेजमेंट कट आल्यानंतर अशा प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी पळत पळत जाणारी आमची उर्मी नव्हती, हे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणानं कबूल केलं. आम्ही आमच्या क्षेत्रातलं काम जरूर करू, पण ही एक उर्मी मोजक्या लोकांमध्ये असते. संकटाच्या प्रसंगी लोकांच्या मदतीला धावून जाण्याची संबंध संवेदनशीलता जगणारा हा माणूस, तो एक तिकडे गेल्यानंतर परत आल्यानंतर अगदी रोड होऊन आला, इतका मजबूत अशा प्रकारचा हा मुलगा. आणि आईचे डोळे, आईचा अंतःकरण तर मग ते पाहणं फार कठीण होतं. अशा रोड झालेल्या संबंध मुलाची मूर्ती पाहत असताना त्या आईला काय वाटलं असेल? त्यांनी स्वतःच्या जीवनाचा विचार केला की नाही? वडील तर म्हणतात त्याला वेडाच माणूस होता हा. शहाण्या लोकांच्या संबंध समुदायामध्ये अशी माणसं वेडी असतात, पण वेडीच माणसं जगाची नवनिर्मिती करतात, नवा इतिहास घडवतात. शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कणभर आनंद निर्माण करण्याचा, आनंदाचे डोंगर निर्माण करण्याचा प्रयत्न या उमेशने केलेला आहे. हे वेडे पण त्यांनी जोपासले, जाणीवपूर्वक जोपासलेलं आहे. हे उपजत वेड त्याच्या अंतःकरणात आपोआपच आलेलं आहे. हे संस्काराची परंपरा असेल, ह्या विद्यापीठाच्या गुरुची परंपरा असेल, हे मित्रांचं योगदान असेल आणि त्यानंही समाजासाठी योगदान दिलेलं आहे. ही विधायक योगदानाची स्पर्धा मला अत्यंत महत्त्वाची वाटते आणि ती विकासच्या संबंध उमेशच्या संदर्भात आपण पाहू शकतो. मित्र, रंजन कोळंबे यांनी ते रात्रीच्या गाण्याचा मी तुम्हाला संदर्भ दिला. अशा मातेपासून मातीत जाळीपर्यंतचा संबंध प्रवास, या सलाम, अशा प्रकारची सलामची भूमिका या मित्रानं, रंजननी त्यांना सलाम केलेला आहे. मित्रच आपल्या मित्राला सलाम करतो, इतकी अद्भुत सत्यकथा मित्राच्या वाट्याला येते. हे मित्राचं भाग्य. आणि असा मित्र अर्ध्यातून निघून जातो, हे कुटुंबाचं जेवढं दुर्भाग्य, शेतकऱ्यांचं जेवढं दुर्भाग्य, विद्यापीठाचं जेवढं दुर्भाग्य, तेवढंच अशा मित्रांचंही दुर्भाग्य. मित्र अभागी पण आहेत. आणि म्हणून अजय भामरे असो, राजेश ढगे असो, विजय रोहम, कैलास कडहम, रणजित जाधव, अनेक मित्रांनी शब्दांची आदरांजली त्यांना वाहिलेली. हे शब्द कोरडे नाहीत, हे शब्द नाटके नाहीत. दोन पुढाऱ्यांचं कौतुक जर आपण पाहिलं, एकमेकाचं स्टेजवर आले की एकमेकाच्या गळ्यात हात घालतात आणि कधी याला आडवा पाडू अशा प्रकारची मनात भावना असते. हे चित्र कुठे? आणि मित्राच्या बद्दलची अस्सल मनोभूमिका, अस्सल शब्द आपल्या अंतःकरणाच्या जिव्हाळ्यात बुडून त्यांनी जणू शाहीतून ते शब्द लिहिलेले आहेत. असं हे सुंदर ई बुलेटिन
एका विद्यापीठाचं कुठेही विद्वत्ता नाही, विद्वत्तेचा अभिमान नाही, गर्व नाही. जसा तो उमेशला नव्हता तसाच या लेखकाला सुद्धा नाही, या संपादकाला नाही. या गणेशला तर तो इथं बसला आहे, प्रकाशक मानात आल्याने तो खुर्चीवर बसत असतो, पण हा इथे बसलेला आहे. मला वाटतं जाधव आहे, कुठे येते पता नाही, खाली बसलेत. ही विनम्रता, त्यांचं उपजत ही शहाणपण आहे. संस्कृतीनं दिलेलं त्यांना हा आशीर्वाद आहे. या शहाणपणावरती, विनम्रतेवरती, दुःखाविषयीच्या सहानुभूतीपूर्वक अशा प्रकारची आत्मीय भूमिका विशद करावी, योगदान देण्याच्या संदर्भातली ही कृतज्ञता जपावी, यावरती संस्कृती उभी असते. राजकीय संस्कृती खरी नव्हे, ही वेगळी संस्कृती आहे. अस्सल संस्कृती तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं निर्माण करतात, विनम्र योगदानातून निर्माण करतात, सत्याच्या निष्ठेतून निर्माण करतात, सेवाव्रतातून निर्माण करतात. सेवा आणि सत्य मानवी जगण्याचं साधन आहे, तो त्याचा अर्थ आहे. जीवनाचा खरा अर्थ श्रीमंती जर मोजायची असेल, श्रीमंती जर भोगायची असेल, तर या समृद्ध जाणीवामध्ये समृद्धी असते. उमेश फार चांगलं काही जगला नाही, नाटकामध्ये रमला, संगीतामध्ये रमला, मुलीच्या संस्कृतीच्या संबंध परदेशातल्या शिक्षणावरती त्यांनी चिंता वाहिली. ज्योतिताई सोबत त्यांनी अत्यंत सुंदर संसार केला, पण कधीही पैशाच्या मागे उमेश धावला नाही. एखादा फ्लॅट कुठेतरी पुण्याला आहे असं कधीतरी घेऊन ठेवलेला मला वाटतं. अजूनही कधी काळी 40-50 वर्षापासूनच्या जुन्या घराला त्यांच्या रंग लावलेला नाही. उमेशच्या अत्यंत चांगल्या काळात सुद्धा तो रंग लावला गेला नाही असं मला माहिती मिळाली. म्हणजे ही माणसं भिंतीला रंग लावण्यापेक्षा माणसाचं आयुष्य रंगवण्यामध्ये, जगवण्यामध्ये, आनंद देण्यामध्ये समाधान मानत होती. ते संस्कार त्या कुटुंबानं त्याच्यावर केले आणि म्हणून तो माणूस उभा राहिला. दुसऱ्याच्या आनंदासाठी झडपडणारा माणूस. शेवटी संबंध आयुष्यामध्ये सगळ्या सुखाच्या कल्पना, श्रीमंतीच्या कल्पना अगदीच वेगळ्या. आमच्या ज्योतिताईला कदाचित लाखभर पगार असेल अंदाजे, चर्चेतून मला जाणवलं. पण पगार झालेल्या 7 तारखेनंतर 500 रुपये मागितले तरी कठीण व्हावे. दोघांनाही देण्याची सवय, घेण्याची सवय नाही. जगातलं हे दुर्मिळ उदाहरण मी पाहतोय. मी अनेक जोडपे अनुभवतोय, लाखो करोडो जोडप्या अनुभवलेल्या आहेत, संसार पाहिलेले आहेत. आज गाडी उद्या माडी, तू आणि मी, आपली लेकरं, आईबाप वाऱ्यावर, समाज खड्ड्यात, देश वाऱ्यावर. देशापासून फारकत, आईवडिलापासून फारकत, समाजापासून, नातेवाईकापासून फारकत, अशी जोडपी अनेक उदाहरणं समाजामध्ये आहेत. अशा माणसांच्या जीवनाला अर्थ उरत नाही. 100 वर्ष जगले तरी शून्य. आणि म्हणून उमेशचं सहजीवन ही माझ्या अत्यंत कुतूहलाचा विषय आहे. किती आनंदाने जगले. गाण्यामध्ये रमणारी अशा प्रकारची ही जोडपं, किल्ले पाहण्यामध्ये असंबंधी इतिहासाची स्थळं, पराक्रम, शिवरायांचा पराक्रम अनुभवणारी अशा प्रकारची माणसं, मित्रामध्ये रमताना कुठल्याही प्रकारचा भेदभावना न बाळगता उत्साहवर्धक अशा प्रकारचा. 2 मित्राचं भांडण सुरू झालं असेल तर कुणाचीही बाजू तो घेत नसे. अत्यंत जर कुणी म्हटलं तरच मग शांतपणे समजावून सांगायचा. ही उमेशची शांतता, संयम वृत्ती मला बुद्धाच्या मध्यम वर्गाकडे घेऊन जाते. उमेशने बुद्ध वाचला की नाही मला माहिती नाही, पण बुद्धाचा प्रभाव त्याच्यावर दिसतो. गांधीचा प्रभाव, अहिंसेचा प्रभाव त्याच्यावर दिसतो. आपला उमेश कोणत्या पक्षाचा होता, पक्ष कोणताही सांगता येणार, त्याच्या मित्रांना स्वतः सांगता आला नाही. राजकारणापासून मौन धारण केलेला अशा प्रकारचा माणूस, देवा धर्माबाबत अत्यंत संयमी, तटस्थ अशा प्रकारची भूमिका घेणारा माणूस, मंदिरात गेल्यानंतरच देवाची फक्त हात जोडणारा माणूस, इतर वेळी कधी बैठक मारून देवाची पूजा केली, फुलं वाहिले, सोहळे ओवळे केले असा प्रकार नाही. ही देवाच्या संदर्भातली अत्यंत भूमिका, शेतकऱ्यामध्ये देव पाहणारा, मित्रामध्ये देव पाहणारा, देवत्वाची पूजा करणारा, पण देव या संकल्पनेचं क्रांतिकारक रूप शेतकऱ्यामध्ये अनुभवणारा. जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी झाला तर माझा समाज सुखी होईल अशा सुखांच्या संकल्पनेमध्ये, स्वप्नामध्ये रमणारा. गावाकडे लायब्ररी व्हावी,
अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणारा, त्याच्यामध्ये MPSCची पुस्तकं ठेवावी तर मुलं शिकावी, नवी पिढी संबंध सुधारावी असं स्वप्न रंगवणारा हा उमेश आहे. आणि सेवा कार्यामध्ये सत्यनिष्ठा, कर्तृत्वनिष्ठा, विधायक कामाची संबंध एक मोठं जाळं विणलेला माणूस. अनेक 4-5 जिल्हे, बीड तुमचा काय हिंगोलीपर्यंत, औरंगाबाद, नगर, पुणे अशा अनेक परिसरामध्ये त्यांचे संबंध कामं आपल्याला दिसतात. आणि म्हणून या सर्व संदर्भामध्ये विचार करताना उमेशची आपत्ती व्यवस्थापनातली कामगिरी, संघ सुरक्षा व्यवस्थापनातली कामगिरी, पाणलोट व्यवस्थापनातली आणि बास्कोच्या ग्रामीण विकासाच्या संदर्भातली कामगिरी, सह्याद्री कृषी उद्योगाच्या संदर्भातलं हे त्यांचं काम आणि सेवा या संस्थेमार्फतचं काम मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. पाणलोट क्षेत्र विकासाच्या संदर्भात वाशिम, हिंगोली, बीड आणि तुमचा बुलढाणापर्यंत जाऊन पोहोचलेला कार्य तिथपर्यंत पोहोचलेलं. 113 दुष्काळी गावं कव्हर केली. 22,000 कुटुंबांना त्यांनी दिलासा दिला. 1.5 लाख लोकांपर्यंत त्याची सेवा रुजवली. एवढंच नाही, ते आदिवासी गावांना सुद्धा त्यांनी सेवा पुरवलेली आहे. 20 गावामध्ये आदिवासींच्या त्यांनी सेवा कार्य पोहोचवलं. जवळजवळ 1000 कुटुंबांना त्यांना संबंध एक सुखाचा, आनंदाचा श्वास दिला. आणि म्हणून या संबंध 12 अभ्यास सहली काढल्या. 52 अभ्यास सहली, शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली, कामगारांच्या संदर्भातल्या सहली, 73 प्रचार कार्यक्रम दिले. हे सगळं बुलेटिनमध्ये आलेलं आहे. नगरच्या बुलेटिनचं मला एवढं महत्त्व आहे की त्यांनी अत्यंत एक स्वतंत्र एक चरित्र लेखनातला एक मानदंड म्हणून ते निर्माण केलेला आहे. एखाद्याचं चरित्र कसं असावं आणि कसं लिहावं याच्यातला आदर्श वस्तुपाठ नगर कॉलेजच्या डॉक्टर शिंदेंच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ग्रामसंघटना असो, 24 पायलट विकास समिती, 21 महिला समिती, महिलांच्यामध्ये काम करणारा माणूस. दुसरी गोष्ट 10 पाणलोट संघ आणि याच्यामध्ये विशेषतः 40% महिलांचा सहभाग आहे. स्त्री सुधारल्याशिवाय देश सुधारला नाही आणि देश सुधारल्याशिवाय जग सुधारणार नाही. अर्धी संख्या मात्र शक्तीची आहे. या मात्र शक्तीचा डोळस अभ्यास करून त्याच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणारा माणूस प्रमिलाताईचा आशीर्वाद घेऊनच उभा राहतो आहे. आणि म्हणून इंडो जर्मन पाणलोट विकास, नाबार्ड अशा संस्था ग्रामीण विकासाचा निधीच्या संदर्भातलं, सूक्ष्म सिंचनाच्या संदर्भातलं कार्य, संत्रा, मोसंबी अशा प्रकारची आणि शेतमालाचे विपणनच्या संदर्भातलं काम हे अत्यंत ऐतिहासिक आहे. एखादा कार्यकर्ता विधायकही असावा आणि त्याचबरोबर रसिकही असावा, कुटुंब वत्सलही असावा, बायकोला न्याय देणारा असावा, मुलीला न्याय देणारा असावा. त्यांची पुतणी आर्या नावाची एक मुलगी आहे, त्याला ती मुलगी त्याला देवदूत म्हणते आहे. भावाची मुलगी आपल्या काकाला देवदूत म्हणावी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं देवत्वाचे अंश नक्कीच असला पाहिजे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी उमेशला पाहिलं नाही, अनुभवलं नाही, पण या सगळ्यांच्या अंतःकरणातून निघालेले उद्गार मला उमेशच्या जीवनाला आकळून घेण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं. आता मला वाटतं या प्रस्तावना किती क्रमांकाचे, 415 काहीतरी, 415 पुस्तकांना प्रस्तावना लिहिले. मला अभिमान वाटतो नक्कीच, पण अशा मृत्यूनंतर झालेल्या या पुस्तकाची प्रस्तावना माझ्या आयुष्यात दुर्दैवाचा प्रसंग आहे. ही लिहिण्याची वेळ माझ्यावर आली हे एका दृष्टीनं मला अत्यंत वेगळं वाटतं. आणि हा प्रसंग अनुभवताना अशा प्रकारे मी कधीही आयुष्यात कधी प्रसंग अनुभवला नाही. आल्यानंतर स्टेजवर त्याच्या माऊलीला मी वंदन केलंच, आईवडिलांना वंदन केले प्रस्तावनेमध्ये. कुठल्या मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, विद्वान म्हणून बऱ्यापैकी अभिमान होता, पण हे दुःख पाहिल्यानंतर आणि हे दुःख भोगणारी माऊली, त्यांचे वडील आणि तुम्ही सर्व पाहिल्यानंतर माझा अभिमान गळून पडला. विद्वत्तेचा अभिमान गळून पडला, लेखकपणाचा अभिमान गळून पडला, प्रस्तावना लिहिण्याचाही अनुभव अशा प्रकारचा अभिमान गळून पडला. विनम्रपणे मी त्याला तर नक्कीच आता त्याला गेल्यानंतर मी त्याला अभिवादन करतो आहे, त्याला आदरांजली वाहतो आहे आणि त्यांच्या आईवडिलांना मी विनम्रपणे प्रत्यक्षही नमस्कार करून मी आदरांजली वाहिलेली आहे. मी त्यांना इथे आशीर्वाद त्यांचा घेतलेला आहे. मित्रहो, हा सोहळा अत्यंत वेगळा आहे. मला तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत. मेलेला उमेश आता तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणार नाही, तुमच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पोहोचणार नाही.
मैत्रीच्या भिंती आता पडद्याआड गेलेल्या आहेत। आपण फार स्वार्थी असतो, माणूस गेल्यानंतर संपतो। 10व्या दिवशी गोडधोड जेवण करून लगे आता माणसं सगळे संसाराला लागतात, पुढल्या वाटचालीला लागतात, अशी आपली संस्कृती सांगते, धर्म सांगतो। पण आपण 1 वर्षानंतर त्याचं 10वं संपलं, त्याच्या लग्न सोहळ्याला डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या संदीप जाधवांनी अस्सल मैत्री जपली, मित्रांना त्यांनी जमा केलं आणि त्या संबंध दुःखाचा प्रसंग न व्यक्त करता आपण कुठेतरी छानपैकी आपण हसत खेळत तो जसा जगला, दुसऱ्यांनी जगावं असं जसं उमेशला वाटलं, ज्या पद्धतीनं तो जगला आणि जगवलं दुसऱ्यांना, त्या प्रवृत्तीनं हा त्यांनी लग्नाचा वाढदिवस त्यांनी येऊन त्यांच्या अनुपस्थितीमध्ये साजरा केला। ते पाहताना जर आत्मा असेल तर उमेश वरून पाहतच असेल, त्याच्या पत्नीच्या डोळ्यातलं अश्रू त्याला तर नक्कीच कळणार, त्याच्या मुलीचे डोळ्यातलं पाणी त्याला नक्कीच आकळणार। मुख्य म्हणजे त्याच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांचं सांत्वन करण्याचा जो नवीन प्रयोग त्या संबंध लग्नाच्या समारंभाच्या दिवशी, त्या वर्धापनाच्या दिवशी केला, तो मला महत्त्वाचा वाटतो। आपल्या हातात फक्त फुंकर मारणं आहे, दुःख घालवणं हे शक्य नाही। बुद्धाला शक्य झालं नाही, महावीराला शक्य झालं नाही, रामकृष्णाला दुःख चुकलं नाही, येशू ख्रिस्त आणि महम्मद पैगंबरांनाही दुःख चुकलं नाही। सगळ्यांनी दुःख कसं असतं हे सांगितलं, दुःखावरती फुंकर घालावं हे तुमच्या शहाणपणातून आपण सगळ्यांनी शिकलेलो आहोत। आणि म्हणून या दुःखी कष्टी असणाऱ्या अशा प्रकारच्या कुटुंबाला सावरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। एक मुलगा गेला, दुसरा मुलगा आहे तोही काहीतरी अत्यंत आजारी आहे पॅरालिसिसनं। किती दुर्दैवाची कथा आहे। आई वडिलांच्या जिद्दीचं, त्यांच्या आशावादी भूमिकेचं मला कौतुक वाटतं आणि या संबंध भूमिकेमध्ये तुमचा रोल महत्त्वाचा आहे। उमेश गेल्यावर सुद्धा उमेश आहे असं समजून, ज्या उमेशला ज्या आई वडिलांनी जन्माला घातलं त्यांचं मातृत्व तुम्ही कुरवाळलं, त्यांचं पितृत्व तुम्ही पूजलं, तुम्ही ही माणसं जिवंत ठेवलेली आहेत। तुमच्या प्रेमामध्ये, तुमच्या भक्तीमध्ये, तुमच्या मित्रप्रेमामध्ये, शेतकऱ्यांच्या कृतज्ञतेमध्ये ही ताकद आहे, हा जिवंतपणाचा झरा आहे, पाहणा आहे। तुम्ही ही माऊली झालात, रडणाऱ्या दुर्दैवी भोगणाऱ्या माऊलीची माऊली होणं हे तुमचं काम आहे आणि तुम्ही केलंय काम। आमच्या संदीप जाधवांनी केलं, अत्यंत एकरूप झालेले हे मित्र आहेत। ज्योतिताई आणि आमच्या जाधवांची पत्नी सुद्धा इतक्या एकरूप झालेल्या मला दिसल्या। माझाही परिचय नवीनच आहे, काही मी ओळखीचा नाही आणि सगळी कथाच ही मला माझी वाटते, जीवनाची वाटते, जवळची वाटते, काळजाला भेटणारी ही कथा, हे चरित्र मला अविस्मरणीय अशा प्रकारचं मला आठवण करून देतं आणि महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध करण्यासाठी असे उमेश आणि अशा उमेशच्या कथा आणि इतके सच्चे लेखक या महाराष्ट्रामध्ये आहेत, याचा मला अभिमान वाटतो। मी सर्वांना वंदन करतो, सर्वांना अभिवादन करतो आणि माझी आपली रजा घेतो।